हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे संडे आणि आता आम्ही कुठेतरी चाललो आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललो आहे. आणि आजचा दिवस खूप खास आहे आणि त्याची आतुरता आम्ही खूप वर्षापासून बघतोय. सो तो दिवस फायनली आला आहे आणि तुम्हाला आता म्हणजे तिकडे गेल्यावरच कळेल की काय. तर मी ही जी साडी घातली आहे, आरू नका ना. तर ही जी साडी घातली ही मला माझ्या मैत्रिणीने दिव्याने दिली होती. सो आज ओकेजन पण चांगलं आहे, सो मी आज घातली. आणि आता आम्ही आलो आहे पुण्याला. आता आम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे आलो आहे. खूप दिवसापासून आम्ही एक गोष्ट लपवली होती, तर ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आरू, आज तुमचा लकी डे असणार आणि मी आज गाडी चालवणार. हां, आणि हे दोघं गाडी साफ करताय केव्हापासून, आणि आम्ही केव्हापासून फक्त तयारीच करत होतो ना. ए बघा, छपरी छपडी नाही असतं, ते छपरी असतं. छपरे कोणाच्या अंगठ्या घातल्या तुम्ही? आरू, तुमची फेवरेट मामी कोण आहे? आता मी असली त्याला की मी सांगताय. आणि प्रीती मामी? ती पण वा वा. असं दोन असतं का एकच असते? आणि अधिराज आमचा फेवरेट आहे. त्यानंतर मग आम्ही रेडी झालो आणि आम्ही आता चाललो आहे आपल्या डेस्टिनेशनवर. तर कुठे चाललो, काय चाललो हे तुम्हाला पुढे कळेलच. सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर आणि चला पुढे बघूया. तर आज आम्ही आलो आहे आमचं नवीन घर बघण्यासाठी. बऱ्याच दिवसापासून म्हणजे बघितलं होतं, मी एकदा आलो होतो बघायला, पण तेव्हा असं व्हिडिओ वगैरे नव्हता टाकला. आणि आम्ही जेव्हा लास्ट टाईम आलो होतो तेव्हा एक हात कलरचा मारला होता आणि थोडं मायनर गोष्टी बाकी होत्या. आता ऑलमोस्ट त्यांनी सगळं टचअप वगैरे सगळं झालं आहे. थोड्या मायनर गोष्टी बाकी. आणि मम्मी बघा किती मस्त त्यांच्या नावाची पाटी बघताय. किती प्राऊड मोमेंट असते ना ही, आपल्या घरावर आपल्या नावाची पाटी बघणं म्हणजे. हाय गाईज, तर आता आम्ही आलो आहे आमच्या घरी. येस, तर हा एक बेडरूम आहे. मी तुम्हाला ना पूर्ण घर नंतर दाखवेल, आता जस्ट मी थोडंसं ओव्हरव्ह्यू देईन. तर इथे अजून मायनर गोष्टींचे कामं चालू आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर आम्ही येण्याआधी त्यांनी फ्लोअर वगैरे क्लीन केला होता प्रॉपर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सेकंड हात दिला होता कलरचा. तर आम्ही तेच सगळ्या मायनर गोष्टी बघत होतो, ज्या म्हणजे थोडंफार आपल्याला वाटलं तर आपण त्यांना सांगू शकतो की काही गोष्टी आहेत आणि ते लगेच करून पण देतील आपल्याला. सो त्या सगळ्या नोटीस करून आम्हाला त्यांना सांगायच्या होत्या. आणि दीदी कसं पायाने एरिया मोजत होत्या ते तुम्ही एकदा बघा. सो त्या जस्ट बघत होत्या की किती एरिया आहे पायाने मोजून. चिमणी जेव्हा लावतो ना, त्या आजूबाजूला कपाटं लागतातच, असं असतं. एकटी चिमणी नाही राहू शकत उभी. चिमणी झालं, हे झालं, ह्या टाईलमध्ये ना ते नाही बसत. काय होतं, ड्रिल करताना ह्याचं सिमेंट असतं प्युअर. ते खालच्या बेसिकचं बघून घे. आणि पाणी बिणी चालू नाही झालं का? पाण्याचं विचारून ना कसं काय पाणी म्हणजे 24 तास आहे का वगैरे असं. काय ही ना जा ही तर गाईज हा आहे ॲम्युनिटी एरिया. तो सध्या बंद आहे. जेव्हा हे सगळं ओपन होईल ना तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवेल. सो आता सध्या तुम्ही फक्त ओव्हरव्ह्यू बघा.
पार्किंग वगैरे या सगळ्या गोष्टी आधीपासून असाइंड असतात. सो ते फक्त नंतर एक्झॅक्टली म्हणजे बघायला भेटतं की कुठे आहे काय आहे. सो ती आम्हाला पण अजून माहीत नव्हती की कुठे आहे. सो आज पोझिशन भेटेल. सो आपल्याला पार्किंग पण बघता येईल की कुठे आहे. ओके गाईज, तर आता आम्ही आलो आहे ऑफिसला थोडं डॉक्युमेंटेशनसाठी. सो चला. लिफ्टच्या बाजूलाच आहे ना. नॉर्थ ईस्ट आहे ना. नॉर्थ साऊथ आहे. नॉर्थ ईस्ट आहे. मावळताना घेऊ मावळताना सूर्य असा मावळता नाही मावळताना येतो ना आपण थोडंफार. अरे सकाळी पूर्ण ऊन येतं का? पूर्वेला नाही ना पण पूर्व कुठे कपडे संध्याकाळी धुवायचे. पूर्व कुठे येते इकडे पूर्व आहे असा गेला सूर्य, असा जाईल सूर्य, असा मावळेल. मग इकडनं सगळ्यात पहिले आपल्या इथे मावळेल का उगवेल मावळेल अगं मग मावळेल इकडे ना. तो काय सूर्य कुठे गेला आता? डेट लावायचं. 3 नंबर 3 लावतो. तुमच्या नावापुढं मॅडम तुमचं पण. अरे 2000 कुठे पैसे दिले त्याने कुठे पैसे दिले? नाही त्या अरे 2च. तिला क्लिक करायला पण याचं एक चुकीचं आहे ना यश पाटील नाही. 55. नाही ते राहू दे. तुमच्या नाव दिसते नाही. हाय गाईज, तर आता आम्ही फ्लॅट वगैरे बघितला, डॉक्युमेंटेशन प्रोसेस वगैरे झाली. तर आता आम्ही जातोय पार्किंग बघण्यासाठी. म्हणजे नेमकी कुठे आहे अलोकेट केलेली ते बघतोय. सातवी का? नाही सातवी नको. नंबर नाही टाकले. सोसायटी हँडल केल्यावर तू पण येऊ शकते. 17 घेऊन हाय यायच्या गाईज, घरून. हॅलो गाईज. तर आज फायनली आम्ही तुम्हाला रिव्हील करतोय. आज आम्ही आलोय आमच्या घराच्या पोझिशनसाठी. बोला ना. घराचं पोझिशन घेतोय आम्ही आज. हो. आणि आज पोझिशन लेटर पण हँडओव्हर केलंय त्यांनी. आणि कीज पण चावी हँडओव्हर पण केलंय. हँडओव्हर केलंय. आणि फक्त पार्किंग 1-2 गोष्टी बाकी आहे फक्त. तेवढं ते नंतर करणार आहे. आणि आता ते रिबन सेरेमनी आहे. सो ते कसं वाटते तुम्हाला? खूप सुंदर वाटतंय. स्वप्न पूर्ण झालं असं वाटतंय. आम्ही 2-3दा आलो होतो. आम्ही 2-3दा व्हिडिओज घेतले होते. बट तेव्हा आम्ही नव्हते टाकले. पण हा आम्ही पोस्ट करू. हा नक्की पोस्ट होईल. हां, आणि तेव्हा पण आमचे म्हणजे रिअल इमोशन्स ऑलरेडी खूपदा बाहेर येऊन गेले आहे. तर आता ते 3rd टाईम थोडं आम्ही म्हणजे काही एक्सप्रेस नाही करत आहे. आता 3ऱ्यांदा आलोय त्याच्यामुळे ते तेवढं वाटत नाही एक्साइटेड. हां. पण खूप छान आहे. सुंदर झालं एकदम काम. खूप सुंदर झालं. कीज वगैरे हँडओव्हर झालं. त्याच्यानंतर होती रिबन सेरेमनी. तर मग आम्ही फायनली ते पण करून घेतलं. कारण ऑलमोस्ट सगळा फ्लॅट वगैरे बघून झाला आहे. सो खूपच जास्त भारी वाटत होतं त्या मोमेंटला. शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत कसं वाटत होतं वगैरे. आणि सगळ्यांच्या भावना काय आहेत काय नाही हे मी तुम्हाला नंतर सगळ्यांना विचारेल आणि मग प्रॉपर व्हिडिओ घेईल. तर हा म्हणजे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ पण बघायला बिलकुल विसरू नका. त्याच्यात मी पूर्ण तुम्हाला दाखवेल की म्हणजे किती रूम आहे, कसा आहे फ्लॅट, ॲमेनिटीज काय काय आहे, सगळं दाखवेल. आता जस्ट मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवला आहे व्हिडिओ, कारण मी पूर्ण फ्लॅटचा होम टूर टाकणार आहे. सो त्यासाठी आता जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला आहे. मला घर आवडलं आणि तुम्ही बघू शकता. आणि आपलं गॅलरी आहे. गॅलरी इथून काही स्विमिंग पूल आहे, लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे, बास्केटबॉल आहे आणि बायांसाठी काय असं वॉकिंग नाही, गार्डन बसायला गप्पा मारायला. योगा वगैरे आहे. आणि त्याच्या तिथं असं सायकल वगैरे आहे. आणि इकडे या. आणि आपलं आलं आहे किचन. मस्त असं कलर दिले, नळ आहे आणि तो बेसिन आहे आणि तो वॉशिंग मशीन. ती आपल्याला घ्यावी लागेल वॉशिंग मशीन. हा तेच तर वॉशिंग मशीन. आणि
हॉलच्या बाजूला केस होते. हॉलच्या बाजूला केस होते. बघा बाळासाठी वगैरे बाळासाठी. चला हे घेतले आपण, हे ना माझ्या ह्याच्यात टाकून घेऊ आपण. बाहेरचं घेऊ आता. चला आता आपण बाहेर जाऊ. आता आपण खाली जाऊ. खाली चला. तर गाईज आम्हाला आता आपलं सगळं झालेलं आहे. घर खूप जास्त आवडलंय आणि आम्ही तुम्हाला म्हणजे आता जसं आहे ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये दाखवलं. नंतर आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर दाखवू. तर आता हे छोटंसं डिस्क्लेमर होता घराचं. आता आपण खाली चाललोय. हां, आता आपण खाली जाऊया. चला चला. आता आपण आपलं आउटसाइडचं बघू. आता आउटसाईडचं बघायचं. आणि इकडं घर आहे आणि आपला हे पोरस. ओके गाईज, तर त्यांनी आता इथे असं वेलकमचं बॅनर लावलंय आणि बोर्ड लावलंय. माझ्या मागे दिसत असेल वेलकमचं तोरण लावलंय. तोरण. आय होप तुम्हाला हा छोटूसा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट. आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. मी याच्यात म्हणजे मुद्दामून शॉर्टमध्ये क्लिप्स टाकल्या आहे. प्रॉपर डिटेलमध्ये व्हिडिओ मी नंतर पोस्ट करणार आहे. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि जाताना आम्ही लोणावळा साईडला एका शॉपमध्ये थांबलो होतो. सो तिथून थोडंसं चॉकलेट्स वगैरे घेतल्या आणि चहा वगैरे प्यायची होती. सो एक ब्रेक घेतला होता. सो चलो बाय बाय. भेटूया परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.